हाय, कसे आहेत सगळे? तर आज आहे रविवार. तर रविवारचं आमच्या घरी आणलेलं होतं मटण. तर मी केली होती मटणाची भाजी. तर म्हटलं चला सोबत आज व्हिडिओ बनवूया. खूप दिवस झाले मी मटणाची रेसिपी टाकली नव्हती, तर आज टाकलेलं आहे. म्हणजे आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली त्यामुळे टाकलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. ठीक आहे, चला मी सांगते तुम्हाला मी कसं बनवलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी ग्रीन पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल ग्रीन पेस्ट म्हणजे काय? तर ग्रीन पेस्टमध्ये मी टाकलेलं आहे 2 हिरव्या मिरच्या, थोडासा सांबार, लसूण आणि अद्रक टाकलेला आहे. ते छान त्याची आधी मी पेस्ट बनवून घेतली व जे मटण स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं ना, त्यात मी अर्धी पेस्ट टाकली व सोबतच हळद मीठ टाकून ते छान असं मिक्स करून 5 मिनटं राहू दिलं. नंतर मी कुकरमध्ये मी टाकलं तेल आणि त्यामध्ये ग्रीन पेस्ट टाकली. ते छान हलवून घेऊन जे आपण मिक्स केलेलं होतं ना मटण, ते त्यामध्ये टाकून द्यायचं कुकरमध्ये. व सोबतच मग मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हिंग मी प्रत्येक ह्याच्यात टाकत असते. छान म्हणजे चांगलं असते हिंग खाणं. तर मग ते छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. आणि नंतर मी त्या कुकरवर थोडंसं कटोरा झाकून ठेवला आणि त्यावर गरम पाणी होऊ दिलं. म्हणजे हे माझी आई करते बरं का, मी करत नाही अशी. तर फर्स्ट टाईम करून बघितलं तर बघू शकता तुम्ही, छान ते असं उकडता येईपर्यंत राहू द्यायचं. नंतर बघा छान असं मटण उखळ आल्यासारखी शिजून आलेली आहे. मग हे गरम पाणी झालेलं त्यामध्ये टाकून द्यायचं. छान म्हणजे लवकर शिजतं. म्हणजे आपण मग कुकरचं झाकण लावलं ना, फक्त 3 शिट्टीमध्येच मटण शिजून येतं. त्यामध्ये असं छान केलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही माझं मटण कसं म्हणजे उखळ कशी शिजत आहे. तर पहा, नंतर उकड शिजेपर्यंत मी इकडे मसाल्याची तयारी केलेली आहे. आता मसाल्यामध्ये मी काय काय बनवते, तर मी थोडंसं खोबरं, अद्रक, लसूण, 1 टमाटर आणि सांबार इतकंच टाकते. दुसरं काही खडा मसाले वगैरे मी काही टाकत नाही. आणि उखडमध्ये मी लसूणच्या 2 हे टाकत असते. तर बघू शकता तोपर्यंत मी मसाला तयार करून घेतलेला आहे. असं झालेलं आहे माझं काही उकळ, बघू शकता तुम्ही छान. आता चला भाजीची तयारी करूया. छान कढईमध्ये जे मसाला बनवलेला होता ना, तो मी टाकला आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचं. नंतर आपलं छान घरचे जे जे तिखट असते आपण जे जे वापरतो ना इतर भाज्यांमध्ये, तेच टाकायचं, दुसरं काही नाही. सगळे तिखट मसाले वगैरे मी टाकून घेतलं व सोबतच एक काळा मसाला म्हणून आहे, इतक्यात मी वापरत आहे बरं का, त्या चव छान आहे त्यामुळे. तर बघू शकता छान असं काळं तिखट आहे ते. आणि छान असं तर्री येईपर्यंत करून घ्यायचं. बघा माझी भाजी कशी शिजलेली, म्हणजे मसालाच शिजला आहे बरं का, अजून भाजी टाकलेली नाही आहे त्यामध्ये. तर छान असं घट्ट मग त्यामध्ये उखड झालेली आपली पीस वगैरे टाकून द्यायचं. असं काही साधं सोपी माझी झालेली आहे मटणाची भाजी. इतकं परफेक्ट येत नाही मला, तर ते तुम्ही बघा. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, माझं तसंच यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.